दरम्यान दिल्लीतल्या स्फोटाचं आता पुलवामा कनेक्शन असल्याचं देखील समोर आलंय। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी विकली गेली होती। कारच्या किल्लीवर रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे। ही कंपनी फरीदाबाद इथली असून ती सेकंड हँड कार विकण्याचं काम करते। त्यामुळे पुलवामा कनेक्शन, फरीदाबाद कनेक्शन या सगळ्या हल्ल्यामध्ये आता सातत्यानं समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। तर स्फोटासाठी वापरलेली ही कार नेमकी कोणाची होती, ही कार कोणाला विकली, या कारचा सध्याचा मालक कोण, या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बॉम्बस्फोटासाठी i20 कार वापरली गेली। ह्युंदाई कंपनीची i20 कार स्फोटासाठी वापरली आहे। दिल्लीतला मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक आहे। सलमाननं आपली कार ओखला भागातल्या नदीमला विकली। नदीमनं i20 कार रॉयल कार झोन या डीलरला विकली। पुलवामाच्या तारिकनं रॉयल कार झोनकडून i20 कार घेतली। तारिक मूळचा पुलवामाचा, पण फरीदाबादमध्ये तो राहत होता। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच आहे। मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकनं घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय।